अहिल्यानगरमध्ये दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळ्याचा स्फोट. जिल्हा रुग्णालयातील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळ्यावर बेमुदत उपोषण. दिव्यांगांच्या हक्कावर डल्ला, बनावट प्रमाणपत्राचे रॅकेट उघडकीस. अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयातील दिव्यांग प्रमाणपत्र प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून रुग्णालयाच्या लॉगिंग आयडीचा गैरवापर करून परस्पर UID प्रणालीमध्ये दिव्यांग प्रमाणपत्रे मिळवून दिल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे. या प्रकरणात संबंधित कर्मचारी, मध्यस्थ आणि लाभार्थी यांची सखोल चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी सावली दिव्यांग संघटना अहिल्यानगर यांनी बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले होते. संघटनेच्या म्हणण्यानुसार खऱ्या दिव्यांगांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळविण्यासाठी दिवस रांगेत उभे राहावे लागते. कागदपत्रांसाठी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. तर दुसरीकडे काही धनदांडगे आणि प्रभावशाली व्यक्ती पैशांच्या जोरावर बनावट दिव्यांग प्रमाणपत्रे मिळवून शासनाच्या सवलती आणि योजनांवर डल्ला मारत आहे. या कथित गैरव्यवहारामुळे खऱ्या गरजू दिव्यांगांच्या हक्कावर गदा येत असून शासनाच्या निधीची लूट होत असल्याचा आरोप करण्यात आलाय. जिल्हा रुग्णालयातील काही कर्मचारी आणि बाहेरील दलालांच्या संगनमतातून हे संपूर्ण रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता संघटनेने व्यक्त केली आहे. या प्रकरणी स्वतंत्र चौकशी समिती नेमून सर्व संशयित प्रमाणपत्रांची तपासणी करावी, दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत आणि खऱ्या दिव्यांगांना न्याय द्यावा अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. तर जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिव्यांगांशी चर्चा करून उपोषण मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर उपोषणकर्त्यांना सरबत देऊन हे उपोषण मागे घेण्यात आले. आता या उपोषणानंतर प्रशासन जागे होणार का? बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांचे रॅकेट उघड होणार का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खऱ्या दिव्यांगांच्या हक्काची लूट थांबणार का? याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय. या संदर्भात डिजिटल अहिल्यानगरने जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधला आणि सविस्तर माहिती जाणून घेतली. या उपोषणात सावली दिव्यांग संघटना अध्यक्ष बाबासाहेब एकनाथ महापुरे, बाहुबली वायकर, चांद शेख, सोमनाथ पवार, हमीद शेख, कल्याण मोरे, अरुण गवळी, निर्मला भालेकर, बाबासाहेब डोळस, विकास प्रभावळकर, सुभाष भावले, बबलू खोसला सहभागी झाले होते. नमस्कार, मी बाबासाहेब महापुरे, अध्यक्ष सावली दिव्यांग संघटना. आज आम्ही जिल्हा रुग्णालय अहिल्यानगर येथे उपोषण करत आहोत. उपोषणाचं कारण असं आहे का जिल्हा रुग्णालयाच्या वतीने जे दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात येतात त्यासाठी एक विहित प्रक्रिया राज्य शासनाने, केंद्र शासनाने दिलेली आहे. परंतु काही लोकांना दिव्यांग प्रमाणपत्र हे परस्पर काढले गेलेले आमच्या निदर्शनास आलेले आहेत. त्या दिव्यांग प्रमाणपत्राचा कुठलंही रेकॉर्ड जिल्हा रुग्णालयात नाहीत. आमचा असा आरोप आहे की ह्या लोकांना दिव्यांग प्रमाणपत्र दिले कुणी, तर याची गांभीर्याने चौकशी होण्यासाठी आज आम्ही उपोषण करत आहोत. आणि उपोषणांती आज असं समजतं की सिव्हिल सर्जन साहेब आज वैद्यकीय रजेवर आहेत, तर त्यांनी या उपोषणासंदर्भात पुढील 8 दिवसात एक बैठकीचे आयोजन केलेलं आहे. त्या संदर्भात त्यांनी आम्हाला आता पत्रही देतात आणि बैठकीमध्ये जर आम्हाला सकारात्मक असं काही उत्तर दिलं नाही किंवा चौकशी समिती नेमली नाही किंवा अन्य काही चौकशा झाल्या नाही, तर आम्ही पुन्हा याच ठिकाणी पुढील 15 दिवसात उपोषणासाठी बसणार. अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयाच्या लॉगिंग आयडी वरून परस्पर UID प्रणालीचे दिव्यांग प्रमाणपत्र मिळवणाऱ्या व त्यांना मदत करणाऱ्या रुग्णालयातील अज्ञात कर्मचाऱ्यांविरोधात आपण फौजदारी गुन्हे दाखल करा अशी मागणी केली आहे. काय सांगाल? हो, आमच्याकडे 100% पुरावे आहेत. काही या लोकांनी तसा सिव्हिल सर्जनचा अहवालही आहे, त्या लोकांचे पडताळणे झालेले आहेत, ते 0% आढळून आलेले आहेत. प्रश्न असा आहे का त्या लोकांना प्रमाणपत्र लॉग इनवरून कुणी दिलं? यामध्ये अशी शक्यता आहे का रुग्णालयातील कुणीतरी अज्ञात टोळी दिव्यांग प्रमाणपत्र देण्याचं काम करत आहे. जोपर्यंत याच्यावर फिर्याद होत नाही, पोलीस चौकशी होत नाही, तोपर्यंत या टोळीचा तपास काही लागणार नाही. काय वाटतं तुम्हाला, या टोळीमध्ये काही जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स, कर्मचारी सहभागी असल्याचा तुमचा काही संशय आहे का? निश्चितपणे यापूर्वी एक फिर्याद झालेली आहे. त्या फिर्यादीमध्ये जिल्हा रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांचा देखील सहभाग आहे आणि त्याच पद्धतीने ही प्रकरण आहे. मी डॉक्टर प्रवीण बोठे, प्रशासकीय अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहिल्यानगर. आज आपल्याकडे जे महापुरे साहेब उपोषणासाठी बसले होते, आम्ही त्यांच्या उपोषणाची दखल घेतली, त्यांना भेट दिली. भेटीच्या दरम्यान त्यांना आम्ही उपोषण थांबवण्यासाठी विनंती केलेली आहे. त्यांनी मान्य केली आहे. त्या भेटीच्या संदर्भाने त्यांची चर्चेची एक बैठक सिव्हिल सर्जन साहेबांच्या दालनामध्ये आयोजित केलेली आहे. महापुरे साहेबांनी पण त्याला, आमच्या विनंतीला दुजोरा दिलेला आहे. तर सदर त्यांच्या मागण्याच्या संदर्भात आपण CS सरांच्या दालनामध्ये जी बैठक आयोजित केली आहे, त्या बैठकीपर्यंत त्यांनी त्यांचं उपोषण मागे घेण्यासाठी आम्ही जी विनंती केली त्याला त्यांनी
स्वीकारलेलं आहे आणि याच्यानंतर त्यांच्या मागण्यावर आपल्या याच्यामध्ये बैठकीमध्ये चर्चा होईल.